फिर से ले आने वाला भविष्य में से की आणि बहुत नाम है सब पवित्र लोगों को मसीह देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सगळ्यांना ख्रिस्ती अभिवादन। इस मरी यात्रा में प्रभु ने और भी एक संधि प्रभु के पवित्र वस्तु में एकत्र होकर उसका वचन सीखने के लिए अवसर दिया आणि या जीवन प्रवासामध्ये पुन्हा एकदा आपल्याला एकत्र येऊन त्याचं वचन शिकण्याची संधी कृपया आपल्याला दिली। मनुष्य को बनाने के समय में प्रभु को कितना बड़ा अच्छा योजना था आणि ज्या वेळेला देवाने मनुष्याला बनवलं त्याच्यामध्ये प्रभूची केवढी मोठी योजना होती है ना। मतलब जब उत्पत्ति पहला अध्याय का 26 और 27 वचन में हम देखते हैं आणि उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय त्याच्या 26 आणि 27 वचनामध्ये आपण पाहतो। परमेश्वर ने कहा हम मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार अपनी समानता में बनाए और वे समुद्र की मछलियों और आकाश के पक्षियों और घरेलू पशुओं और सारी पृथ्वी पर और सब रेंगने वाले जंतुओं पर जो पृथ्वी पर रेंगते हैं अधिकार रखे। तब परमेश्वर ने मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार उत्पन्न किया, अपने ही स्वरूप के अनुसार परमेश्वर ने उसको उत्पन्न किया, नर और नारी करके उसने मनुष्य की सृष्टि की। देखिए मनुष्य के बारे में नहीं जानता मनुष्य संबंधाने नाही जाणत मैं कहाँ से आया मी कुठून आलो। है ना। बहुत बड़े बड़े बुद्धिमान लोग बोलता है कि हमारा फादर बंदर है आणि पुष्कळ बुद्धिमान लोक म्हणतात की आपला जो मूळ पिता आहे तो माकड आहे कितना बड़ा बोल रहा है ना। आणि केवढी मोठा मूर्खपणा आहे। मतलब ये दुनिया में कोई भी मतलब धर्म उसको ये नहीं बताता है कि मनुष्य कहाँ से बना आणि या जगामध्ये कुठलाही धर्म हे नाही त्यांना सांगत की मनुष्याची उत्पत्ती कशी झाली पर तो सही उत्तर बाइबल देता है आणि त्याचं खरं उत्तर बायबल देतं। है ना। आज भी मतलब लोग प्रभु को ढूंढ रहे हैं आणि आजही लोक देवाला शोधत आहेत, उनको मिला ही नहीं। त्यांना भेटला नाही। अरे तो बाइबल हरेक बातों को हमें सही रीति में बताता है आणि बायबल प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे आपल्याला सांगते। सच्चा ज्ञान प्राप्त करने के लिए हमें बाइबल पढ़ना चाहिए आणि खरं ज्ञान प्राप्त करण्याकरता आपल्याला बायबल वाचायला पाहिजे। है ना। हमारा हमारे उधर मैंने कई बार आपको बहुत पहले बताया है कि हम लोग चाय पीने के लिए जब दुकान में जाता है तो दुकानदार तो क्या बोलता है मालूम चीनी ज़्यादा हो गया तो भी कोई बात नहीं दूध कम देगा। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर हे सांगितलं ज्या वेळेला तिकडं दुकानामध्ये चहा प्यायला जातो त्यावेळेला दुकानदाराला आपण काय सांगतो की साखर जास्त झाली तरी चालेल पण दूध कमी नको पडायला। बोले का अर्थ क्या है सांगायचा अर्थ काय आहे दोनों ज़्यादा होगा आणि दोन्ही जास्त पाहिजे। है तो मतलब प्रार्थना कम करके वजन ध्यान ज़्यादा करना ऐसा भी नहीं या वजन कम करके प्रार्थना ज़्यादा करना ऐसा भी नहीं, दोनों बराबर है। आणि प्रार्थना जास्त करून वचन कमी करणं असं नाहीये किंवा वचन जास्त करून प्रार्थना करणं असं पण नाहीये, दोन्ही बरोबर राहिला पाहिजे। क्योंकि हमें सच्चाई मिल गई है कारण सत्य आपल्याला मिळालेलं है आहे ना। दुनिया ये सच्चाई की खोज करते करते लोग थक जाता है आणि जग जे आहे या सत्याचा शोध करत करत थकून जातं। मतलब प्रेरितों का में उसका 17 अध्याय का 24 से 31 तक के वचनों में आणि प्रेषित त्याचा 17 अध्याय 24 ते 31 वचनामध्ये जिस परमेश्वर ने पृथ्वी और उसकी सब वस्तुओं को बनाया, हाँ वह स्वर्ग और पृथ्वी का स्वामी होकर हाँ हाथ के बनाए हुए मंदिरों में नहीं रहता, हाँ न किसी वस्तु की आवश्यकता के कारण हाँ। मनुष्य के हाथों की सेवा लेता है, हाँ। क्योंकि वह स्वयं ही सबको जीवन और श्वास और सब कुछ देता है। हाँ। उसने एक ही मूल से मनुष्य की सब जातियां सारी पृथ्वी पर रहने के लिए बनाई है हाँ। और उनके ठहराए हुए समय और निवास की सीमाओं को इसलिए बांधी है कि वे परमेश्वर को ढूंढे तथा कि उसे प्रकट कर पाए, तो भी वह हमसे किसी से दूर नहीं। और आगे 31 तक जबकि हम उसी में जीवित रहते हाँ। और चलते फिरते और स्थिर रहते हैं, हाँ। जैसा तुम्हारे कवियों ने भी कहा है, हम तो उसी के वंशज हैं। अतः परमेश्वर का वंश होकर हमें यह समझना उचित नहीं कि ईश्वरत्व सोने या रुपये या पत्थरों के समान है, जो मनुष्य की कारीगरी और कल्पना से गढ़े गए हो। इसलिए परमेश्वर ने अज्ञानता के समय पर ध्यान नहीं दिया, पर अब हर जगह सब मनुष्य को
देखो कितना मतलब महत्वपूर्ण बात ये प्रस्तावना में हम देखता है। आणि केवढी महत्वपूर्ण गोष्ट जी आहे ते आपण या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मेरा परमेश्वर कौन है? परमेश्वर कोण आहे उसने प्रेम? सारा सृष्टि को बनाया, आणि ज्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली मनुष्य को एक मूल से बनाया, आणि एक व्यक्ति से मूल। आणि मनुष्याला जे आहे ते एक मुळापासून बनवलं, एकाच मनुष्यापासून बनवलं मतलब वो आदम है। आणि तो आदम आहे. मेरा अब देखिए कितना गहरा बात है ना। आणि बघा किती गहन गोष्ट आहे. ये दुनिया के लोग बात को नहीं जाना। आणि जगाच्या लोकांनी या गोष्टीला नाही ओळखलं. लोगों ने सोचा प्रभु मंदिर में या मस्जिद में या गिरजाघर में गुरुद्वारा में बैठा, आणि लोकांना काय वाटतं की प्रभु कुठे मंदिरामध्ये, मस्जिदमध्ये, गिरजाघरामध्ये आहे. परंतु मनुष्य के बनाए हुए कोई भी मंदिर में प्रभु वास नहीं करता। आणि मनुष्याने बनवलेल्या कुठल्या मंदिरामध्ये परमेश्वर राहत नाही. आज ये दुनिया को ये बात बताएगा तो लोगों को समझता ही नहीं। आणि आज जगाला जरी गोष्ट सांगितली तर त्यांना नाही समजत. प्रभु में आने के बाद में कितने लोग ये बात को समझता है। आणि प्रभूमध्ये आल्यानंतर किती लोक या गोष्टीला समजतात. वास्तव में मतलब मनुष्य कितना बड़ा अद्भुत सृष्टि है। आणि खरोखर मनुष्य किती अद्भुत सृष्टी आहे. कभी आपने सोचा तुम्ही कधी विचार केला का? है ना? मतलब प्रभु ने हमें कितना अद्भुत प्रकार रचा है। आणि प्रभूने आपल्याला किती अद्भुत प्रकारे रचना केलेली आहे. मैं कभी कभी मैं आपको बताना चाहता हूँ, आप कभी कभी आईने के सामने खड़ा होकर के अपने आप को पूछना, बाप रे मुझे प्रभु ने कितना अद्भुत प्रकार बनाया। आणि कधी कधी तुम्ही आरच्या समोर उभं राहून तुम्ही आपल्या स्वतःलाच विचारा की अरे परमेश्वराने मला केवढं अद्भुत प्रकारे बनवलंय. अद्भुत सृष्टि नहीं। आणि आपण देवाची अद्भुत सृष्टी नाही का? 139 में उसका 13-14 में कहता है, आणि स्तोत्र 139, 13 आणि 14 वचनामध्ये स्वामी तो तू ही है। हाँ। तूने मुझे माता के गर्भ से रचा। हाँ। मैं तेरा धन्यवाद करूंगा, हाँ। इसलिए कि मैं भयानक और अद्भुत रीति से रचा गया हूँ। देखा मैं भयानक और अद्भुत रीति से रचा गया है। आणि मी भयंकर आणि अद्भुत रीतीने माझी रचना झालेली आहे. मतलब हमारी रचना कितना अद्भुत है प्रिय। आणि प्रेम आपली रचना केवढी अद्भुत आहे. अभी हम मानो उधार पाए हुए लोग हैं, हम प्रभु की उपस्थिति में जब आया, आणि आपण तारण प्राप्त झालेले लोक आहोत. ज्या वेळेला आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलो परंतु हमने प्रभु का इस उपस्थिति को जाना। आणि आपण देवाच्या या उपस्थितीला ओळखलं का? है ना? कितने लोग उस उपस्थिति को जान करके प्रभु की उपस्थिति में हैं? आणि किती लोक प्रभूची उपस्थिती जाणून त्याच्या उपस्थितीमध्ये आहे. है मानो हमको ये जानना है प्रियो, अगर हम सही प्रकार का प्रभु का ज्ञान दे करके प्रभु को उपस्थिति में नहीं आएगा तो हम प्रभु को जैसे आदर सम्मान करना चाहिए नहीं करेगा, वो भी पाप में मिल जाएगा। आणि मग जर जसं देवाचं ज्ञान राहायला पाहिजे तसं ज्ञान ठेवून जर प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलो नाही तर मग आपण जसा त्याचा आदर सन्मान करायला पाहिजे तसं करणार नाही आणि उलट आपण पापच करू. हम मन में पाप बनेगा तो उसका एक डेफिनेशन ऐसा है कि जो मसीह तुल्य नहीं वो सब पाप है। आणि पापाची एक व्याख्या अशी पण आहे की जे ख्रिस्ताच्या बरोबरीचं नाही ते सगळं पाप आहे. हमें प्रभु ने उस अवस्था में मानव हमें अलग करके तैयार किया है। आणि प्रभूने आपल्याला त्या अवस्थेमध्ये वेगळं करून तयार केलेलं आहे. हमें मिला हुआ ये जो पुराण चुनौती नियुक्ति ये सब पवित्र लोग अच्छी तरह जानना चाहिए। आणि आपल्याला मिळालेली जी नेमणूक आहे ते पवित्र लोकांनी चांगल्या प्रकारे जाणायला पाहिजे. और जिस बात को अगर हम मानो अभी नहीं जानेगा तो अनंतता में कितना बड़ा नुकसान हो जाएगा। आणि ही गोष्ट जर आपण आता जाणली नाही तर सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला किती नुकसान होईल. हर एक बात में हमें सावधान है। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सावध राहायचंय. अब हमारे में पुराना समय में जब ओलंपिक्स चलते थे उस समय में राजा मुरझाने वाला एक पत्थर का मुकुट देता था, उसको पाने के लिए वो लोग कितना मेहनत करते थे। आणि जुन्या काळामध्ये ज्या वेळेला ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालायच्या त्यावेळेला राजा काय करायचा, जो कोणी जिंकायचा त्याला एक पत्त्याने पानांचा एक मुकुट द्यायचा की जो नंतर सुकून जायचा. पण तो सुकून जाणारा मुकुट प्राप्त करण्याकरता लोक कितीतरी परिश्रम करायचे. देखिए आप देखिए मानव जब 12 कोरिन्थियों 9:25 वचन में पौलुस कहता है, आणि पहिले करंथीकराचं पत्र 9:25 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, एक पहलवान सब प्रकार का संयम करता है, हाँ। वे तो एक मुरझाने वाले मुकुट को पाने के लिए हाँ। ये सब करते हैं, हाँ। परंतु हम तो उस मुकुट के लिए करते हैं हाँ। जो मुरझाने का नहीं। हाँ देखा, हम उस मुकुट के लिए करते हैं जो मुरझाने का नहीं है। आणि मानव आपण त्या मुकुटाकरता परिश्रम करत आहे की जो कधीही नाश नाही होणार. कितना बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे. वो हमारे लिए कितना महान बातें तैयार किया। प्रभूने आपल्याकरता किती महान गोष्टी तयार केल्या आहेत. मसीह जीवन
सच्चाई को जाना हुआ जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन सत्य जाणलेलं जीवन आहे. कभी भी जीवन की यात्रा में हम सत्य को सही रीति में ना जानने के लिए विरोधी कोशिश में लेता। आणि तरी सुद्धा आपण हे सत्य न जाणण्याकरता विरोधी सैतान प्रयत्नशील राहतो. हमें जानना प्रेरणा आपल्याला जाणायचं सही सच्चाई का ज्ञान पा करके सही रीति में दौड़ना। आणि सत्याचं ज्ञान प्राप्त करून योग्य प्रकारे आपल्याला धावायचंय. तो हम लोग मसीह जीवन का, प्रभु का उद्धार का मार्ग का बारे में हम लोग अभी कल देख रहा था। आणि प्रभूचा जो तारणाचा मार्ग आहे त्याच्या संबंधाने आपण मनन करत होतो. हम लोगों ने देखा विपरीत अवस्था, आणि आपण पाहत होतो विपरीत अशी अवस्था. हमने मतलब पहले देखा यीशु मसीह शैतान का खिलाफ है आणि आपण सगळ्यात पहिले पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त सैतानाच्या विरोधामध्ये आहे और पिता परमेश्वर दुनिया का खिलाफ है आणि पिता परमेश्वर या जगाच्या विरोधात आहे और आत्मा शरीर का खिलाफ है आणि पवित्र आत्मा शरीराच्या विरोधामध्ये आहे और हमारा स्वयं है शरीर या मंडली का खिलाफ है। आणि आपला जो मीपणा आहे तो मंडळीच्या विरोधात आहे. इतना बात हम लोगों ने देखा। आणि या 4 गोष्टी आपण आतापर्यंत पाहिल्या. अभी हम देखेंगे ज्योति अंधकार के खिलाफ है। आणि आता आपण पाहूया जो प्रकाश आहे तो अंधकाराच्या विरोधात आहे. मतलब दूसरा कोरिन्थी 6 अध्याय उसका 14 वचन का बी पाठ। दुसरे कोरिन्थीकरांचं पत्र 6 अध्याय 14 वचनाचा शेवटला भाग. या ज्योति और अंधकार की क्या संगति? मतलब उसके साथ संगति नहीं। आणि प्रकाश आणि अंधार यांचा कुठलाही प्रकारे संबंध नाही. बोलने का अर्थ ये एक दूसरे की विरोधी है। आणि याचा अर्थ काय की हे एकमेकांचे विरोधी आहे. मतलब इस आत्मीय जीवन में हमें समझने के लिए पहला यूहन्ना उसका पहला अध्याय उसका 6 और 7 वचन का पहला भाग। पहिलं योहान त्याचा पहिला अध्याय 6 आणि 7 वचनाचा पहिला भाग. ये कहता है कि उसके साथ हमारी सहभागिता है हाँ। और फिर अंधकार में चले हाँ। तो हम झूठे हैं हाँ। और सत्य पर नहीं चलते। हाँ। पर यदि जैसा वह ज्योति में है हाँ। वैसे ही हम भी ज्योति में चले हाँ। तो एक दूसरे से सहभागिता रखते हैं। देखिए अभी हम जानते हैं कि हम एक समय में अंधकार में थे या अंधकार थे। आणि आपल्याला ठाऊक आहे की एका वेळेला आपण अंधकारामध्ये होतो किंवा अंधार होतो. एफएससी 5:8 में हम पढ़ता है। इफिसकरांचं पत्र 5 ते 8 वचनामध्ये आपण पाहतो. लेकिन अभी प्रभु ने हमें जगत का ज्योति बनाया। आणि आता प्रभूने आपल्याला जगाचा प्रकाश बनवलं. एक हमें प्रभु ने ज्योति बनाया आणि पहिले तर प्रभूने आपल्याला प्रकाश बनवलं इसलिए हम ज्योति में ही चलता। आणि म्हणून आपण प्रकाशामध्ये चालतो. आज हमारे जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं है आहे? ना? ज्योति में चलने वाला जीवन है क्या? आणि प्रकाशामध्ये चालणारं जीवन आहे का? ऐसा नहीं है तो प्रभु का वचन कहता है कि हमें प्रभु के साथ संगति नहीं। आणि असं नाही तर प्रभू म्हणतो की प्रभू सोबत आपली संगती नाही. मसीह में आने के बाद में हमें प्रभु के संगति में रह करके प्रभु को प्राप्त करते हुए मसीह के रूप में बढ़ते जाना हमारा बहुत बड़ा कर्तव्य है। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर प्रभू सोबत चालून ख्रिस्ताला अधिक जास्त प्राप्त करून ख्रिस्ताच्या रूपामध्ये रूपांतरित होणं हे आपलं कर्तव्य आहे. यीशु मसीह ज्योति है आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश और आहे. यीशु मसीह ने अपने चेलों को भी ज्योति बनाया आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सुद्धा जगाचा प्रकाश बनवलं. और ज्योति की संगति में हम लोग रहता। आणि आपण ज्योतीच्या सहभागितेमध्ये राहतो. तो फिर हमारे में अंधकार मिलना बोलेगा तो प्रभु का दिल को कितना दुख आएगा। आणि आपल्यामध्ये अंधकार मिळणं म्हणजे प्रभूला किती दुःख होईल. सात 6वां बात है आणि 6वी गोष्ट आहे मतलब क्रम और अतिक्रम, मतलब क्रम और क्रम रहित। आणि क्रमांक आणि विस्कळीत झालेलं म्हणजे एक पद्धतशीर राहणारं आणि एक विस्कळीत झालेलं. मतलब आपको थोड़ा समझना थोड़ा दिक्कत होगा। मैं एक वचन पढ़ाता हूँ, मैं फिर आपको बताता है। पर कोरिन्थी 14 अध्याय उसका 39 वचन का भी पाठ। आणि पहिले कोरिन्थीकरांचं पत्र 14 अध्याय त्याच्या 39 वचनाचा शेवटला भाग. मतलब पहला कोरिन्थी 14 अध्याय का 39 उसका भी पाठ। हाँ 40 सारी बातें शालीनता और व्यवस्थित रूप से की जाए। हाँ व्यवस्थित रूप से वही मतलब शालीनता और व्यवस्थित मतलब व्यवस्था शिस्तवा। हाँ करेक्ट शिस्त आणि बेशिस्त. हाँ पर वो बात मतलब अभी जैसे अभी कंपनी में एक रूल है आणि जसं कंपनीमध्ये नियम आहे सबको बताता है कि तुम लोग 9 बजे ड्यूटी पर आना। आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला 9 वाजता ड्युटीवर यायचं. ड्यूटी 9 बजे स्टार्ट आणि तुमची ड्युटी आहे ती 9 वाजता सुरू होते. बहुत अच्छा व्यवस्था है, सुस्त व्यवस्था है। शिस्त आहे, तिथले नियम आहे. हाँ परंतु कोई आता है
मानो 9:30 बजे, कोई आता है मानो 11 बजे, कोई आता है 12 बजे, कोई आता है 2 बजे। वो कंपनी का व्यवस्था क्या होता? हाँ, बिगड़ा हुआ व्यवस्था। आणि मग लोक काय आहे की जे शिस्तीमध्ये असतात ते 9 वाजता बरोबर येतात आणि जे बेशिस्तपणे चालतात ते कधी 9:15 येतील, 9:20 येतील, 9:30 येतील. हाँ, मतलब वहाँ पर भी गड़बड़ी डालने वाले लोग हैं। आणि त्या ठिकाणी सुद्धा गडबड करणारे लोक आहेत. मतलब सही प्रकार नियमानुसार चलने वाले जरूर कुछ लोग रहेगा, आणि नियमांच्या अनुसार चालणारे निश्चितच काही लोक राहतील. और जो कुछ लोग कितना भी बोलेगा तो भी हम नहीं मानेगा, हम ऐसे ही चलेगा। मतलब वो अपना मनमानी करके गड़बड़ी डालना उनके नीचे। आणि मग आपल्या मनमर्जीप्रमाणे चालून बेशिस्त वागणं हे त्यांचं काम आहे. प्रभु वचन कहता है गलातियों का 5 अध्याय का 10 वचन, गलातीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 10 वचन. मैं प्रभु पर तुम्हारे विषय में भरोसा रखता हूँ हाँ। कि तुम्हारा कोई दूसरा विचार न होगा, हाँ। परंतु जो तुम्हें कपड़ा देता है हाँ। वह कोई क्यों न हो हाँ। दंड पाएगा। हाँ, मतलब बोलने का मतलब सही बातों में गिरावट डाल करके उनका वो जो व्यवस्था में चलने में, लंगड़ापन चाल में उनको प्रोत्साहन करने वाला वो दंड का योग्य है। आणि जो चांगल्या शिस्तीने चालतो त्याला बेशिस्तपणामध्ये चालण्याकरता प्रवृत्त करणारा देवाच्या दृष्टीने दंडास योग्य आहे. उसका 12 वचन, भला होता कि जो तुम्हें डावाडोल करते हैं हाँ। वे अपना अंतर ही काट डालते। हाँ, देखो बोलने का अर्थ क्या है प्रियो? हर एक जगह पर एक सही व्यवस्था रहता, परंतु कुछ लोग मानो उस बात को बिगाड़ने के लिए कार्य करता। आणि मग प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात, शिस्त राहते, पण काही लोक ती शिस्त भंग करण्याकरता कार्य करतात. लूका 17 अध्याय का 1-2 वचन। लूका 17 अध्याय त्याचं 1 आणि 2 उसने वचन. अपने चेलों से कहा, हाँ। हो नहीं सकता कि ठोकर न लगे, हाँ। परंतु हाय उस मनुष्य पर हाँ। जिसके कारण वे आती है, हाँ। जो इन छोटे में से किसी एक को ठोकर खिलाता है। हाँ। उसके लिए भला है हाँ। कि चक्की का पाट उसके गले में लटकाया जाता हाँ। और वह समुद्र में डाल दिया जाता। हाँ, देखा मतलब क्या है कि मतलब प्रभु में जीवन का अर्थ क्या है प्रियो? हमेशा हम एक दूसरे के लिए प्रोत्साहन मिलना और एक आदर्श बनना। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये नेहमी एकमेकांकरता आपल्याला प्रोत्साहन आणि आदर्श व्हायचे. लेकिन हम कई जगह पर देखते हैं कि कोई कुछ गलती करता है तो वो गलती करने वालों को प्रोत्साहन देने वाले लोग रहता। आणि मग आपण पुष्कळ ठिकाणी पाहतो कोणी जर काही चुका करतो तर चुका करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देणारे काही लोक राहतात. हाँ, तो वो लोग बातों को पूरा बिगाड़ देता आणि मग ते लोक सर्व गोष्टी बिघडून टाकतात. है। मतलब प्रियो मसीह में आ गया तो आणि त्या ख्रिस्तामध्ये आले आहेत. है ना, हमें सही रीति में वचन की सही अर्थ जान करके सही राहों पर चलना चाहिए। आणि देवाच्या वचनाचा योग्य प्रकारे अर्थ जाणून देवाच्या वचनाच्या अनुसार योग्य प्रकारे चाललं पाहिजे. है ना, हम लोगों में कितने लोग जानते हैं कि मतलब क्रोध करना पाप है। आणि आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की राग येणं पाप आहे. है ना, हम लोग क्रोध करता है कि नहीं? आणि आपल्याला राग येतो का नाही. तुम्हारे क्या होता है कि हम पाप करता आणि याचा अर्थ काय आहे की आपण पाप करतो. है ना। मतलब यीशु मसीह वो बात को बहुत गहराई में समझाता। आणि प्रभू येशू ख्रिस्त ती गोष्ट खूप गहनतेने समजून सांगतात. आपको मालूम है मतलब कई बातें प्रभु ने साधारण लोगों को पूछा, तुमने ऐसा सुना है? आणि प्रभूने पुष्कळ गोष्टी साधारण लोकांना विचारल्या, सांगितलं की तुम्ही तर असं ऐकलं आहे. परंतु शास्त्री और फरीसियों को बोला, तुमने ऐसे पढ़ा है। आणि शास्त्र आणि फरीसी लोकांना म्हटलं तुम्ही तर असं वाचलंय. प्रियो, आजकल लोगों को सुना नहीं, तुम सुना भी है, पढ़ा भी है। आणि आजकालच्या लोकांना फक्त असं नाही म्हणू शकत की तू ऐकलंय, आपण असं म्हणू शकतो तू वाचलं पण आहे आणि ऐकलं पण आहे. हमारे जीवन में कभी ना किसी प्रकार का मतलब मोह वगैरह आकर के या हमारे खुद का कुछ अभिलाषा रह करके हम लोग बहुत धोखा में गिर जाता। आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या अभिलाषामध्ये पडून आपण फसल्या जातो. आपको मालूम है जब एक छोटा सा बात है, एग्जाम्पल मतलब स्त्रियों ने गीत गाया, दावीद को ज्यादा प्रशंसा किया. आणि स्त्रियांनी गीत गायलं आणि त्या गीताच्या द्वारे दाविदाची जास्त प्रशंसा केली. वहां पर क्या हुआ त्या ठिकाणी काय झालं. है ना, ये सुनने वाला शाऊल का दिल में एक गुस्सा आया। मतलब क्या आया, थोड़ा पहला शामुएल उसका 18 अध्याय का 7 से 9 वचन पढ़ना। और वे पहिलं स्त्रियां- शामुएल 18 अध्याय 7 ते 9.
और वे स्त्रियां नाचती हुई एक दूसरे के साथ गाती गई। हाँ। शाऊल ने तो हजारों को हाँ। परंतु दाऊद ने लाखों को मारा है। हाँ। तब शाऊल अति क्रोधित हुआ हाँ। और यह बात उसको बुरी लगी। देखो वो अधिक क्रोधित हुआ और ये बात उसको बुरी लगी। बुरी लगा। एक्चुअली उसको बुरी लगना चाहिए क्या? नहीं। आणि तसं त्याला वाईट वाटायला पाहिजे का? तो यहाँ पर क्या हुआ आपको सबको मालूम? आणि या ठिकाणी काय झालं तुमच्या सर्वांना ठाऊक आहे. अरे दावीद ने अपनी जान को भी देख करके मतलब उस फिलिस्ती गोलियात को मार करके विजय पाकर आया। आणि दाविदाने आपल्या जीवाची पर्वाही न करता तो फलिस्ती गोलियतला मारून विजय प्राप्त करून आला. यहाँ पर वास्तव में शाऊल को क्या करना चाहिए? आणि या ठिकाणी शाऊलाने खरोखर काय करायला पाहिजे? मेरे देश में दावीद जैसा अच्छा लड़का है, इसलिए आज हमारा मतलब सिर ऊंचा करके चल सकता। तुम बहुत अच्छा बोल करके उसका तारीफ करना चाहिए था। आणि आपल्या देशामध्ये दाविदासारखा एक चांगला मुलगा आहे की ज्याच्यामुळे आपण आपलं डोकं वर करून चालू शकतो आणि असं करून त्याची प्रशंसा करायला पाहिजे होती. तू बेटे दावीद, तूने देश का नाम ऊंचा किया, ऐसा बोल करके शाबाशी देना चाहिए था। आणि हे मुला दावीद तू आपल्या देशाचं नाव उंच केलं म्हणून त्याला शाबासकी द्यायला पाहिजे होती. और यहाँ पर ऐसा नहीं हुआ आणि या ठिकाणी असं नाही झालं. है ना? जब स्त्रियों ने उसका तारीफ किया आणि ज्या वेळेला स्त्रियांनी दाविदाची प्रशंसा केली और ये सुना हुआ दावीद का दिल में सॉरी शाऊल का दिल में क्रोध क्या हुआ? अति क्रोधित हुआ। अधिक क्रोधित हुआ आणि ऐकल्यानंतर शाऊलाच्या मनामध्ये एकदम राग आला. और आगे नौ और तक वह बढ़ा। कहने लगा, हाँ। उन्होंने दाऊद के लिए तो लाखों हाँ। और मेरे लिए हजारों ही ठहराया। हाँ। इसलिए अब राज्यों को छोड़ उसको अब क्या मिलना बाकी है। हाँ। उस दिन से शाऊल दाऊद की ताक में लगा रहा। देखा अभी देखो दावीद ने इधर कुछ भी मालूम किया नहीं, उसने बहुत बड़ा काम प्रभु की महिमा के लिए किया। आणि दाविदाने असं काही केलं नाही की त्याच्यावर राग यावा, पण त्याने देवाच्या गौरवाकरता कार्य केलं. लेकिन ये बात शाऊल का जीवन में थोड़ा सा मानो उसको ये बात में मानो तारीफ सुन करके क्रोध आने लगा और जेलसी आने लगा। आखिर में वो यहाँ तक पहुंच गया। उसका 19 अध्याय का पहला वचन आणि या पहिलं शमूएल 19 अध्याय त्याचं पहिलं वचन. शाऊल ने अपने पुत्र योनातान और अपने सब कर्मचारियों से हाँ। दाऊद को मार डालने की चर्चा की। देखा मार डालना, उसको खत्म करना। आणि मग तो एवढा त्याचा हेवा करू लागला, एवढा त्याला राग आला की तो दाविदाला मारून टाकण्याची योजना बनवू लागला. ये काम पर आया, ये शुरुआत काम रहे आणि याची सुरुवात कुठून आहे? मतलब एक ही तरह जेलसी आणि थोडासा हेवा. है मतलब उसको क्या बोलूं, मतलब मेरा बाइबल में बहुत ही सुंदर है। थोड़ा क्या बोलते हैं मतलब ठीक करा. नहीं वो जलन जैसा, मतलब उसमें ऐसा एक शब्द लिखा है मतलब उसका 8 वचन में है, वापस एक और ना। तब शाऊल अति क्रोधित हुआ हाँ और यह बात उसको बुरी लगी हाँ और वह कहने लगा, हाँ उन्होंने दाऊद के लिए हाँ उसका नाम वचन उस दिन से शाऊल दाऊद की ताक में लगा रहा। हाँ मतलब एक उसको क्या बोलूं, मतलब दूसरे की बढ़ोतरी देख करके दूसरों को जेलसी होना। बरोबर आहे. हा जलन होना तो फिर मराठी में हेवा ही होता है. है ना? हाँ, ठीक है ठीक है। मतलब उसको हाँ मतलब मेरा बोलने का अर्थ क्या है ना, मतलब इसको ज़्यादा एक करता हूँ उसको ऐसा एक जेलसी होना। आणि मग तो त्याचा हेवा करू लागला. मतलब क्रोध बढ़ते बढ़ते जेलसी में आया आणि मग त्याचा राग वाढत वाढत त्याला त्याचा हेवा वाटू लागला. और जेलसी बढ़ते बढ़ते खून करने में आया। आणि मग त्याचा तो द्वेष वाढत वाढत त्याला खून करण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. मतलब क्रोधित होना कितना गंभीर मतलब नुकसान में लाएगा। आणि याचा अर्थ एखाद्या मनुष्याने कुठला राग करणं त्याला किती भयंकर राहील. यीशु मसीह ने जब मत्ती के सुसमाचार 5 अध्याय का 21 और 22 वचन में ते 5 अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये तुम पूछते हो हाँ। कि पूर्वकाल के लोगों से कहा गया था हाँ। कि हत्या न करना हाँ। और जो कोई हत्या करेगा हाँ। वह कचहरी में दंड के योग्य होगा। हाँ। परंतु मैं तुमसे यह बात करता हूँ, देखो ऐसा तुम सुन चुका, पर तुम मैं उसका सही अर्थ बताता हूँ। आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त
त्या शिष्याला म्हणत आहे की तुम्ही असं ऐकलं आहे, पण मी तुम्हाला सांगतो हाँ, कि जो कोई अपने भाई पर क्रोध करेगा हाँ। वह कचहरी में दंड के योग्य होगा हाँ। और जो कोई अपने भाई को निकम्मा कहेगा हाँ। वह महासभा के दंड के योग्य होगा हाँ। और जो कोई कहे हाँ। अरे मूर्ख हाँ। वह नरक की आग के दंड के योग्य होगा। देखा मतलब क्रोध उसको कौन सा मानव अवस्था में लेकर आएगा, आणि मग मनुष्याचा राग त्याला कुठल्या अवस्थेमध्ये घेऊन येतो है ना, नरक का योग्य बनाएगा। आणि तो नरकाचं योग्य बनवतो. वही बात यूहन्ना ने भी, यूहन्ना का पहला पत्री उसका 3 अध्याय का 15 वचन पढ़ना। पहिलं योहान 3 अध्याय 15 वचन वाचा. जो कोई अपने भाई से बैर रखता है हाँ। वह हत्यारा है हाँ। और तुम जानते हो हाँ। कि किसी हत्यारे में आनंद जीवन नहीं रहता। हाँ देखो प्रियो, हम लोग देखना मतलब बहुत बातों को हम लोग उसको बहुत सीरियस नहीं समझता। आणि पुष्कळ गोष्टीला आपण गांभीर्याने घेत नाही. कई जगह पर, कई घर में हो, मंडली में हो, गड़बड़ी होने का अर्थ क्या है ना, ऐसा कुछ छोटा छोटा बातों को दिल में लेकर के वो बिड़ करके भयंकर बात बन जाता। आणि पुष्कळ लोक काय ना छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवतात आणि मग नंतर त्या वाढत वाढत जाऊन त्याचं रूप भयंकर होतं, त्याचे परिणाम खूप वाईट होतात मतलब क्रम बिगड़ जाता। आणि मग जो शिस्त आहे ती बिघडून जाते. हाँ, उसका कारण हमारा दिल में होने वाला छोटा छोटा कुछ मानव सही नहीं ऐसा निर्णय। आणि मग त्याचं काय आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टी की ज्या योग्य नाही अशा प्रकारे विचार आहे. प्रियो, इस जीवन में प्रभु में आने के बाद में हमको एक अच्छा निर्णय चाहिए। आणि या जीवनामध्ये प्रभूमध्ये आल्यानंतर एक चांगला निर्णय राहिला पाहिजे. मैं बहुत छोटा हूँ, आणि मी खूप लहान आहे. ये बात मतलब वर्तमान में जीवन में लाना बहुत मुश्किल की बात है। आणि वर्तमानच्या या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणणं खूप कठीण आहे. लेकिन मैं बहुत लोगों को ये प्रोत्साहन देना चाहता हूँ, आणि पवित्र लोकांना मी प्रोत्साहन देऊ इच्छितो. आप प्रभु में हैं, आणि तुम्ही प्रभूमध्ये आहात आप अगर जीवन में ठोकर नहीं खाना है, आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ठेच नाही लागू द्यायची आप हमेशा अपने आप को छोटा समझे, आणि तुम्ही नेहमी आपल्या स्वतःला लहान समजा. है ना। कोई भी अगर आपको डांटे, आणि कोणीही तुम्हाला जर रागवलं आपको बुरा नहीं लगेगा, आणि तुम्हाला वाईट नाही वाटणार. परंतु अगर आप अपने आप को थोड़ा बड़ा समझेगा, आणि तुम्ही स्वतःला जर मोठे समजले तो तर आपको भारी छूट लगेगा। आणि मग तुम्हाला भयंकर अशी ते ठेच लागेल. आपको और एक बार मैं इस बात में प्रोत्साहन देना चाहता हूँ, आप जिंदगी भर जब तक हम अपना आखिरी श्वास नहीं लेता तब तक आप इस जीवन में छोटा बनते जाना, कभी भी अपने आप को बड़ा नहीं समझा। आणि तुमच्या आयुष्यभर जोपर्यंत तुम्ही आपला शेवटला श्वास घेत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत तुम्ही स्वतःला लहान 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 करत जा. भाइयों, इस जीवन की यात्रा पूर्ण रूप में हमें अपने आप को छोटा बनते जाने का समय। आणि आपला हा जीवन प्रवास आहे तो संपूर्णरित्या आपल्या स्वतःला लहान करण्याचा आहे. अगर ऐसा है तो आने वाला समय प्रभु आपको ऊंचा करने वाला समय। आणि मग असं जर आहे तर येणारा जी वेळ आहे ते प्रभू उंच करणारा वेळ आहे. सच्चा भक्त लोग हमेशा इस जीवन में हमेशा छोटा बने रहा, खास करके मसीह लोगों को मसीह ने दिया हुआ आदर्श वही है। आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताने ख्रिस्ती लोकांना दिलेला आदर्श तोच आहे. वो ध्यान से समझना, आणि खूप चांगलं लक्षपूर्वक समजून है घ्या. ना। यीशु मसीह हमको ये जीवन की यात्रा में दिया हुआ सबसे बड़ा आदर्श अपने आप को हमेशा छोटा बनना है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला या जीवनामध्ये दिलेला आदर्श आपण स्वतःला लहान करणं आहे. समस्या काम रहता है, आणि समस्या कुठे येतात हम अपने आप को कुछ समझने लगता आणि आपण आपल्या स्वतःला काही समजू लागतो. नहीं प्रियो, नाही प्रेम. हमें हमेशा अपने आप को और भी छोटा करने के लिए कई बात शायद हमारे जीवन में आ सकता है, अब और भी हम नम्र बनना। आणि पुष्कळ गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात त्यावेळेला आपण स्वतःला अधिक जास्त नम्र करायचं. हैं, जब फिलिपियों 2 अध्याय का 6 से 8 वचन आपको मालूम, फिलिप कराचं पत्र त्याचा 2 अध्याय 6 ते 8 वचन. प्रियो, वो स्वर्ग छोड़ करके नीचे इस दुनिया में आना बोलेगा तो वो बहुत बड़ा एक नम्रता की बात है। आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या पृथ्वीवर येणं म्हणजे हा खूप नम्रपणाची गोष्ट आहे. सृष्टिकर्ता एक सृष्टि के रूप लेना बोलेगा तो वो एक नम्रता की बात है। आणि एक सृष्टीकर्ता एका सृष्टीचं रूप धारण करून येणं म्हणजे खूप मोठा नम्रपणाची गोष्ट आहे. और मनुष्य का रूप धारण करने के बाद में एक गुलाम की अवस्था में आना बोलेगा तो और भी बहुत गहरा नम्रता की बात है। आणि मग एक सृष्टी होऊन आल्यानंतर एक गुलाबाचं त्याने रूप घेणं म्हणजे अधिक जास्त नम्रपणाची गोष्ट और आहे. आखिर में सूर्य की मृत्यु तक नीचे जाना बोलेगा तो इससे और नीचे जाने का कोई सवाल नहीं, और सबसे नीचा अवस्था। आणि मग एवढंच काय तर
खाली नम्र जाण्याची अवस्था नाही. कारण काय की ती सगळ्यात जास्त नीच अवस्था आहे. ये है हमारे लिए आदर्श. आणि हा आहे आपल्याकरता आदर्श. हमें ये आदर्श को अपनाना है. आणि हा आदर्श आपल्याला स्वीकारायचा आहे. एक सच्चा विजयी जीवन बिताने वाला व्यक्ति को रोज अपने आप को नम्र करना, नम्र करना, नम्र करना. आणि एक विजय ख्रिस्ती जीवन जगणाऱ्याला प्रत्येक आपण स्वतःला नम्र करत राहायचं. है ना. पहिला पत्रुस 5 अध्याय का 5-6 वचन. पहिले पेत्र त्याचा 5 अध्याय 5 आणि 6 वचन. हाँ. तुम भी प्राचीनों के अधीन रहो, हाँ. वरन तुम सबके सब एक दूसरे की सेवा के लिए दीनता से कमर बांधे रहो, हाँ. क्योंकि परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है, हाँ. परंतु दीनों पर अनुग्रह करता है. देखिए, दीनों पर प्रभु अनुग्रह करेगा. आणि जे दीन आहे त्याच्यावर प्रभु कृपा करेल. दीन होना उसका खिलाफ का बात क्या है? आणि दीन होणं याच्या विरोधामध्ये याच्या उलट अर्थ काय आहे त्याचा? घमंड होना. आणि गर्विष्ठ होणं. तो प्रभु घमंडियों को सामना करेगा. आणि जे गर्विष्ठ आहे प्रभु त्यांचा सामना करेल. परंतु दीनों पर अनुग्रह करेगा. अनुग्रह उंडेगा. आणि मग जे दीन आहे त्याच्यावर प्रभु कृपा करेल. हमें जीवन में हमें क्या चाहिए? आणि या जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे? हमें अनुग्रह चाहिए. आणि आपल्याला कृपा पाहिजे. अनुग्रह के ऊपर अनुग्रह चाहिए. आणि कृपेवर कृपा पाहिजे. ही बात याकोब 4 अध्याय का 6 वचन. आणि हीच गोष्ट याकोब 4 अध्याय त्याचं 6 वचन. तो और भी अनुग्रह देता है. हाँ. इस कारण यह लिखा है, हाँ. परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है, हाँ. पर दिनों पर अनुग्रह करता है. प्रियो, दीनों पर आज के दिन भी मैंने अनुग्रह पाया करके कितने लोग गवाही दे पाए? आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा मला कृपा मिळाली अशी किती लोक साक्ष देऊ शकतात. है ना. उसका 10 वचन भी पढ़ना. आणि त्याचं 10 वचनही वाचा. प्रभु के सामने दीन बनो, हाँ. तो तुम्हें शिरोमणि बनाएगा. प्रियो, प्रभु के सामने, प्रभु का दृष्टि में आप हमेशा नम्र बनते जाओ. आणि प्रभूच्या दृष्टीने तुम्ही नेहमी नम्र होत जा. प्रियो, प्रभु हमें शिरोमणि बनाएगा. आणि प्रभु आपल्याला शिरोमणी बनवेल. है ना. वो इस युग में नहीं, आणि ह्या युगामध्ये नाही, आने वाले युग में. येणाऱ्या युगामध्ये. है. इस युग में आपको मालूम है मसीह की 6 लोगों को क्या मिला? यीशु मसीह के जैसा ही मृत्यू मिला. आणि या युगामध्ये जे शिष्य होते त्यांना काय मिळालं? तर प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणेच मरण अपने मिळालं. गुरु से बढ़कर के हमें कुछ मिलने वाला नहीं. आणि आपला जो गुरु आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काय मिळणार नाही. इसलिए हमें नम्र बनना एक हल्की बात नहीं, आणि म्हणूनच आपल्याला नम्र होणं हे काही साधारण गोष्ट नाही. लेकिन उदार पाए हुए लोगों का जीवन में एक निर्णय चाहिए. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांच्या जीवनामध्ये हा निर्णय पाहिजे. मत्ती 23 अध्याय का 11-12 वचन. मग ते त्याचा 23 अध्याय 11 आणि 12 वचन. जो तुम में बड़ा हो वह तुम्हारा सेवक बने, जो कोई अपने आप को बड़ा बनाएगा हाँ. वह छोटा किया जाएगा, हाँ. और जो कोई अपने आप को छोटा बनाएगा वह बड़ा किया जाएगा. देखो, इसका मतलब अपने आप को छोटा बनाना आणि आपण आपल्या स्वतःला लहान करायचंय. है ना. हमेशा अपने आप को छोटा बनाने का अर्थ बहुत गहरा है. आप मानव आत्मा का सहायता से इसको थोड़ा समझने की कोशिश कीजिए. आणि आपण आपल्या स्वतःला लहान बनवणं याचा अर्थ खूप गहन आहे. आत्म्याच्या द्वारे ही गोष्ट समजण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आप मसीह जीवन या आप मसीह की फोड़ों होकर के एक सच्चा मसीह बनकर के जीना चाहता है तो आणि ख्रिस्ताचे अनुयायी होणं एक खरं ख्रिस्ती जीवन जगण्याची इच्छा असेल तर हमें अपना प्राण को हमेशा अप्रिय जानना है. आणि नेहमी आपण आपला जो जीव आहे तो अप्रिय जाणायचा आहे. तभी हम मसीह की जो कदमों पर कदम मिलाकर चल पाएगा. आणि तरच ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालू शकू. प्रभु यीशु मसीह का ये जीवन का मतलब सिद्धांत या उसका जीवन का थियरी आपको जानना. आणि ख्रिस्ती जीवनाची जी थिअरी आहे ते तुम्ही जाणून घ्या. क्या था? आणि ती काय होती? है ना. मतलब वो अपने इच्छा में कभी नहीं चला. आणि तो आपल्या स्वतःच्या इच्छेमध्ये कधी नाही चालला. जब यूहन्ना का सुसमाचार 5 अध्याय उसका 30 वचन का भी पाठ. योहान त्याचा 5 अध्याय 30 वचनाचा शेवटला भाग. क्योंकि मैं अपनी इच्छा नहीं, हाँ. परंतु अपने भेजने वाले की इच्छा चाहता हूँ. हाँ, वापस एक बार पढ़ना. क्योंकि मैं अपनी इच्छा नहीं, देखो, मैं अपनी इच्छा नहीं, परंतु अपने भेजने वाले की इच्छा चाहता हूँ. प्रिय, हम में से कितने लोग आज तक ये बात को हम लोग मतलब थोड़ा सोचा. आणि आपल्यापैकी किती लोकांनी या गोष्टीवर जरा विचार केला. मैं एक मसीह व्यक्ति हूँ, आणि मी एक ख्रिस्ती आहे, मैंने उद्धार पाया है. माझं तारण झालंय. है ना. हम लोग आज का दिन थोड़ा सा फर्क करें. आणि आजच्या दिवसामध्ये आपण थोडंसं पारखून बघा. हमने क्या किया? आपण काय केलं? हम अपनी इच्छा किया. आणि आपण आपली इच्छा पूर्ण केली. मेरे प्रति प्रभु का इच्छा क्या है वो जान करके आज के दिन में
मैं जी सका करके कितने लोग बोल पाएंगे? आणि माझ्या संबंधाने प्रभूची इच्छा काय आहे हे जाणून घेऊन त्याच्या अनुसार मी जीवन जगलो असं किती लोक म्हणू शकतील? भर के ना प्रियो, पारखा प्रियांनो, आप संगति में आया बहुत अच्छी बात है, लेकिन आप में से कितने लोग आज के जीवन को आप ये गवाही दे पाएंगे, मैं मेरी इच्छा में नहीं, मैं प्रभु की इच्छा में आज जीवन बिताया, ऐसा कितने लोगों को बोलने के लिए मानो हिम्मत आएगा? आणि आज मी माझी इच्छा नाही तर प्रभूच्या इच्छेमध्ये जीवन जगलो असं किती लोक म्हणू शकतील? प्रियो, हम लोग जो भी ये दुनिया से प्रभु के लिए अलग किया है, आणि आपण जे प्रभू करता या जगापासून वेगळे केलेलं आहोत हमें अपनी इच्छा में नहीं किया। आणि आपण आपल्या इच्छेमध्ये नाही जगायचं अपनी इच्छा में जीने का अर्थ हम प्रभू की शरीर से या मंडली जीवन से बाहर है। आणि आपण आपल्या इच्छेमध्ये जगणं याचा अर्थ प्रभूच्या शरीरापासून मंडळी जीवनापासून बाहेर आहे। चलो, आपने वो बात को सुना। आणि आपण काल ती गोष्ट ऐकली। देखिए, जब मतलब चले लोग ब्रेकफास्ट लेकर आया आणि ज्या वेळेला शिष्य लोक नाश्ता घेऊन आले है ना, और चलो लेकर आ गए बोल करके तुरंत वो खाने का प्रयास किया। आणि ते घेऊन आलं म्हणून लगेच मग प्रभूने त्याने खाल्लं का? प्रभु ने वहां पर कहा हुआ शब्द आपको याद है ना? आणि प्रभूने त्या ठिकाणी बोललेला शब्द माहिती ना? मेरा ब्रेकफास्ट हो गया। आणि माझा नाश्ता झाला। कैसे हो गया? आणि कसं झालं? कौन ला कर दिया? कोणी आणून दिलं? है ना, यूहन्ना 4:34। आणि योहान 4:34 वचन। हम उसने कहा, मेरा भोजन यह है मेरा भोजन यह है कि अपने भेजने वाले की इच्छा के अनुसार चलो हाँ, और देख। उसका काम पूरा करो। देखो, मतलब मुझे भेजने वाला का इच्छा निभाना मेरा भोजन है। ऐसा भोजन कितना लोगों ने खाया? आणि ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करणं माझ्या करता जेवण आहे। आणि असं जेवण किती लोकांनी खाल्लं? वो ध्यान से सुनना प्रिय, आणि खूप लक्ष देऊन ऐका प्रयत्न। है ना। हमको हमारा भेजने वाला प्रभु को आनंदित करके या प्रभु का उस इच्छा निभाने के लिए हम लोगों ने इस प्रकार एक टाइम का भी खाना वो मतलब छोड़ पाया? आणि मग ज्याने मला पाठवलेलं त्या प्रभूची इच्छा पूर्ण करण्याकरता एक वेळेचं सुद्धा जेवण आपण सोडू शकलो का? मेरे को ऐसा कई अनुभव है आणि मला असे काही अनुभव आहेत। ना, मैं जब गाँव जाते थे, आणि ज्या वेळेला मी गावी जात असे मैं बहुत से प्रभु का दासों को मानव मेरे साथ मिलकर के प्रभु का गवाह बनने के लिए बुलाते। आणि मग त्या वेळेला पुष्कळ प्रभूच्या दासांना माझ्या सोबत राहण्याकरता मी त्यांना बोलवत असे। तो उसमें से कई ऐसे अनुभव आया, आणि त्याच्यापैकी काही असा अनुभव आला उनमें से कुछ लोग पूछा, आणि त्याच्यापैकी काही लोकांनी विचारलं, ब्रेकफास्ट कहाँ पर है? आणि नाश्ता कुठे? खाना कहाँ पर है? आणि जेवण कुठे? मतलब उनको पहले ये जानना है कौन सा होटल में ब्रेकफास्ट का प्रबंध किया और कौन सा होटल में खाने का प्रबंध किया। आणि त्यांना हे माहिती करून द्यायचं की कुठल्या हॉटेलमध्ये नाश्त्याची सोय आणि कुठल्या हॉटेलमध्ये जेवणाची सोय। उनको दोबारा कभी बुलाया नहीं। आणि मग अशा लोकांना परत कधी नाही बोलवलं। खाना खिलाने में कोई दुख नहीं, आणि त्यांना खाऊ घालण्यामध्ये काही वाईट नाहीये। मतलब उनका लक्ष्य पूरा मानव प्रभु का नाम पर खूब खाना पीना मजा मारना। आणि त्यांचा उद्देश काय आहे की प्रभूच्या नावामध्ये खाणं पिणं आणि मजा मारणं। कितना दुखदायी बात है, आणि किती दुःखदायक गोष्ट आहे, है ना। हमारे जीवन में हम कभी भी कहीं भी जाता है तो हम प्रभु के खातिर इन सारे बातों को त्यागने के लिए तैयार है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये कुठं जरी जातो तरी सुद्धा प्रभूसाठी या गोष्टी त्याग करायला आपण तयार आहोत का? प्रभु यीशु ने हमें दिया हुआ आदर्श है, जब यूहन्ना 6:38 हो गया। योहान 6 त्याचं 38 वचन। क्योंकि मैं अपनी इच्छा नहीं हाँ। वरन अपने भेजने वाले की इच्छा पूरी करने के लिए हाँ। स्वर्ग से उतरा हूँ। देखा, मैं अपनी इच्छा नहीं, मेरा भेजने वाले की इच्छा निभाने के लिए स्वर्ग से उतरा हूँ। आणि मी माझी इच्छा नाही तर ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता स्वर्गातून उतरलो आहे। प्रियो, यीशु मसीह परमेश्वर का मनुष्य रूप है। आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो परमेश्वराचा एक मनुष्य रूप आहे। क्या समझा? काय समजलं? प्रभु यीशु मसीह परमेश्वर का मनुष्य रूप है। आणि येशू ख्रिस्त परमेश्वराचं मनुष्य रूप आहे। ऐसा ही त्याचप्रमाणे मतलब हमारे में जब स्वयं जो है मैं बहन वो शैतान का मनुष्य रूप है। आणि त्याचप्रमाणे आपला जो मीपणा आहे तो सैतानाचं मनुष्य रूप आहे। आपको समझने में थोड़ा कठिन है लगता है। आणि तुम्हाला समजण्याकरता कठीण वाटतं का? आप जब भी आप अपनी स्वयं में आप अपनी निर्णय में मैं ऐसा नहीं करूंगा, मैं ऐसा नहीं करूंगा, मैं वो सुना तो जरूर लेकिन मैं नहीं मानूंगा, आप बिल्कुल आप शैतान का मनुष्य रूप है। आणि मग ज्या वेळेला आपल्याला काही सांगितलं जातं त्यावेळेला नाही नाही मी असं नाही करणार तसं नाही करणार, मला हे बरोबर वाटतं मी तेच करेल, असं ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे म्हणता त्यावेळेला तुम्ही
सैतानाचं एक मनुष्य रूप आहात. आप बहुत ध्यान से, मैं आपको बोलना चाहता हूँ, बहुत विश्वासी लोग शैतान का मनुष्य रूप है. आणि पुष्कळ विश्वासणारे लोक जे आहेत ते सैतानाचं मनुष्य रूप आहे. क्यों? का? क्योंकि वो प्रभु का कहना मानने के लिए तैयार नहीं. कारण देवाची इच्छा पूर्ण करायला ते तयार नाही. वो क्या बोलता? ते काय म्हणतात? मैं नहीं मानूंगा, मी नाही ऐकणार, मैं मेरा मनमानी करूंगा, मी माझ्या मनमर्जीप्रमाणे मेरे चालेल को जो अच्छा है मैं वो करूंगा. आणि मला जे चांगलं वाटतं ते मी करेल. भाइयों, आपको प्रभु के साथ कुछ भी नाता नहीं. पूर्ण रूप में शैतान आप में मतलब रूप लिया हुआ है. आप शैतान का मनुष्य रूप है. आणि प्रभू सोबत तुमचे काही संबंध नाहीये, तर संपूर्णरित्या सैतानाने तुमचा ताबा घेतलेला आहे आणि तुम्ही सैतानाचे एक मनुष्य रूप आहात. क्योंकि आप अपनी इच्छा में हैं, कारण तुम्ही आपल्या इच्छेमध्ये आहे आप अपनी स्वयं में हैं, आप अपनी इच्छा पूरा करना चाहते हो. आणि तुम्ही आपल्या स्वतःमध्ये आहात आणि आपली इच्छा पूर्ण करू इच्छिता. समझ में आ रहा है क्या? लक्षात येत आहे है ना? का? यीशु मसीह ने पतरस को उस समय में पतरस करके नहीं पुकारा. क्यों? आणि मग त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताना पेत्राला पेत्र म्हणून हाकडे मारली. उसका शब्द में शैतान मतलब मनुष्य रूप ले चुका था. आणि त्याच्या शब्दामध्ये सैतानाने मनुष्य रूप घेतलं होतं. देखिए, आपको सरल रूप में आप इसमें समझ सकता है. मत्ती उसका 16 का 23 वचन. आणि मत्ते 16 अध्याय त्याचं 23 वचन. उसने फिर पतरस से कहा, हाँ, हे शैतान, देखा पतरस तो क्या बोलता? हे शैतान. क्यों नहीं पतरस बोला? अरे पतरस, तुम में शैतान है, ऐसे बोला? नहीं बोला. शैतान. आणि या ठिकाणी पतरस, तुम में शैतान आ गया है, ऐसे नहीं बोला. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला असं नाही म्हटलं की हे पेत्रा तुझ्यामध्ये सैतान आलाय. प्रियो, यहाँ पर वचन सुनने के समय में भी बहुत लोग है ना एक रिबेल स्पिरिट में ही रहता. मतलब बात को मानने का उनको थोड़ा भी अधीन होने का स्वभाव है ही नहीं. आणि या ठिकाणी बसलेले असताना सुद्धा लोक एवढा हट्ट करून एवढा कडक रीतीने बसतात की त्यांना कुठल्याही प्रकारे सांगितल्यानंतर ते स्वीकारण्याचं त्यांचं मनच नाही, एवढा हट्टी मन झालंय. लेकिन मसीह के प्रभु की आत्मा मिल जाने के बाद आणि प्रभूचा आत्मा मिळाल्यानंतर कभी भी वो व्यक्ति ऐसे नहीं हो सकता. आणि तो व्यक्ती कधीही असं राहणार नाही. उसको थोड़ा इशारा भी मिल गया तो प्रभु का बात मानने के लिए तत्पर रहे. आणि त्याला थोडासा जरी इशारा मिळाला तर मग प्रभूच्या आज्ञा प्राप्त पालन करायला तो एकदम जागृत राहील. प्रियो, हम बहुत बातों में हम अपनी स्वयं में है, मतलब अपनी मेपन में है. आणि पुष्कळ गोष्टीमध्ये आपण आपल्या मीपणामध्ये आहोत. अगर आप विजय पाना चाहता है तो ये मेपन को आप खत्म करना, उसको त्यागना. आणि आपल्याला जर विजय प्राप्त करायचा आहे तर आपला मीपणा जो आहे तो सोडून द्यायचा आहे. मैंने आपको कल भी पढ़ाया था, वही मत्ती 16 अध्याय का 24-25 वचन. आणि मग ते त्याचा 16 अध्याय 24-25 वचन. तब यीशु ने अपने चेलों से कहा, हाँ. यदि कोई मेरे पीछे आना चाहे देखो, मसीह जीवन का अर्थ, यीशु मसीह के पीछे चलने वाला जीवन का अर्थ आगे आप सुनना. हाँ, तो अपने आप का इनकार करे हाँ, देखा, अपने आप का स्वयं का इनकार करना. आणि मग आपण आपल्या स्वतःचा त्याग करायचा आहे. हाँ, और अपना क्रूस उठाए. होने का अर्थ प्रभु के खातिर मरने के लिए एक अच्छा निर्णय लेना. आणि सांगायचं तात्पर्य प्रभू करता मरायला एक चांगला निर्णय घ्यायचा आहे. ये लेते बिना आप प्रभु यीशु के पीछे एक मसीह बनकर के जी नहीं सकता. आणि मग हे आपण निर्णय न घेता प्रभूच्या पाठीमागे एक ख्रिस्ती होऊन जीवन जगू शकत नाही. मैंने कल भी आपको बताया हुआ एक शब्द और एक बार, क्योंकि ये थोड़ा एक गहरा बात है, इसलिए और एक बार दोहरा कर सुनाना चाहूंगा. आणि काल सांगितलेलं एक वचन पुन्हा एकदा तुम्हाला आज सांगू इच्छितो, कारण ते खूप गहन वचन आहे. जो हम लोग अपना जो प्राण या स्वयं जो कहता है ना, आणि आपण आपला जो जीव जे म्हणतो ना वो क्या है? तो काय आहे? हमारा प्राण और शैतान का मन. आणि आपला जीव आणि सैतानाचं मन, ये दोनों मिलकर के वो शैतान का व्यक्तिगत रूप बन जाता, वो है अपना स्वयं. आणि मग ते दोन्हीही मिळून म्हणजे आपला जीव आणि सैतानाचं मन हे दोन्ही एकत्र येऊन काय होऊन जातं? आपला मीपणा. तो एक बात मैं आपको बहुत प्यार से बोलना चाहता हूँ. आणि एक गोष्ट मी खूप प्रेमाने तुम्हाला सांगू इच्छितो. सच्चा उदार पाय हुआ व्यक्ति प्रभु का शरीर का अवयव बन के है तो मसीह और वो शरीर दोनों एक है. आणि जो तारण प्राप्त होऊन प्रभूच्या शरीराचा एक अवयव झालेला आहे तर तो आणि प्रभू येशू ख्रिस्त दोघं एक आहे. और एक बात आप बहुत ध्यान से सुनो. आणि ही गोष्ट तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका. यदि आप प्रभु में आश्रय लेता है, आप प्रभु के सहारा लेने वाले व्यक्ति है तो आपको मंडली की सहारा लेकर के ही जीना होगा. आणि प्रभूवर आश्रय ठेवून तुम्ही जर जीवन जगण्याची इच्छा आहे तर तुम्हाला मंडळीवर आश्रय ठेवूनच जीवन जगावं लागेल. आपको इसलिए ना
एक विश्वास में आया हुआ व्यक्ति को मतलब मंडली या शरीर का दर्शन पाना बहुत बड़ी जरूरत बात है. आणि विश्वासामध्ये आलेल्या व्यक्तीला मंडळीचं किंवा प्रभूच्या शरीराचं दर्शन प्राप्त करत जीवन जगणं खूप महत्वपूर्ण आहे. यो परमेश्वर का लक्ष्य एक व्यक्ती नहीं, परमेश्वर के लक्ष्य मंडली है. आणि परमेश्वराचं लक्ष्य एक मंडळी नाहीये तर एक व्यक्ती नाहीये तर मंडळी आहे. हम शरीर के साथ मिलकर के बनाए जाना प्रभु का लक्ष्य है. आणि शरीरासोबत जोडून आपण घडविला जाणं हा प्रभूचा उद्देश आहे. परंतु इस बांधकाम में रुकावट हमारा स्वयं है. आणि या बांधकामामध्ये अडखळण आणणारा आपला मीपणा आहे. भैया आपको मालूम है शरीर किस लिए आज दुनिया में है? परमेश्वर का निर्णय पूरा करने के लिए है. आणि या जगामध्ये शरीर का आहे तर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. और परमेश्वर का विरोधी शैतान को हराने वाला कार्य भी शरीर करता है. आणि मग सैतानाला हरवण्याचं कार्य सुद्धा प्रभूचं शरीर करतो. परमेश्वर का दृष्टि में शरीर या मंडली से बढ़कर के मूल्यवान बात कहीं भी कुछ भी नहीं भी. आणि देवाच्या दृष्टीने मंडळीपेक्षा श्रेष्ठ गोष्ट जगभरामध्ये काहीच नाहीये. मतलब मंडली जीवन में या शारीरिक जीवन में रिकॉर्ड करने वाला सबसे खतरनाक बात है हमारा स्वयं. आणि मंडळी जीवनामध्ये किंवा शरीराच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं अडखळण तयार करणारी गोष्ट आहे ते म्हणजे आपला मीपणा. जब हम अपनी स्वयं में है तो हमको शरीर नहीं है. आणि मग ज्या वेळेला आपण आपल्या मीपणामध्ये आहोत त्यावेळेला आपण शरीरामध्ये नाही. या हम जब शरीर में है तो हमको स्वयं नहीं है. आणि मग जर आपण शरीरामध्ये आहोत तर आपला मीपणा नाही. ये दोनों आपको थोड़ा ध्यान से समझना. आणि या दोन्ही गोष्टी जरा लक्ष देऊन समजा. जब आप स्वयं में है तो आपको मैं एक बात बताना चाहता हूँ, आपको पहचान ये है आप में शांति नहीं रहेगा. आणि ज्या वेळेला तुम्ही आपल्या मीपणामध्ये राहाल त्यावेळेला तुम्हाला शांती नाही राहणार. समझ में आ रहा है क्या? लक्षात येत आहे का? एक उदार पाया हुआ व्यक्ति कभी भी मानव मंडली जीवन को या शरीर से अलग होकर के आज मैं नहीं आता आप जाओ तुम जाओ ऐसा नहीं बोल सकता प्रियो. आणि तारण प्राप्त झालेला व्यक्ती कधी असं म्हणणार की नाही आज मला नाही यायचं तुम्हीच जा. आपको शरीर का दर्शन अभी तक मिला नहीं, आप एक विजय जीवन नहीं बिता सकता. आणि तुम्हाला एका शरीराचं दर्शन मिळालं नाही तुम्ही एक विजय जीवन नाही जगू शकत. ये बहुत गंभीर बात है. आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे. आप इसको बहुत अच्छी तरह समझना. आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्या. और आपको मालूम है आज कई लोग घर में होते हुए भी क्या बोलता आज मैं शरीर में नहीं आता, क्योंकि वो स्वयं में है. वो शरीर की सहारे लेकर के जीने का अर्थ नहीं जाना, वो प्रभु की सहारे लेकर के जीने का अर्थ नहीं जाना, वो उसमें वास्तव में शैतान मानव व्यक्तिगत रूप ले चुका है. आणि आज लोक घरामध्ये बसताना म्हणतात की नाही आज मी नाही जाणार. कारण का की त्यांना शरीराचा खरा अर्थ समजलेला नाहीये, ते शरीरामध्ये नाहीये तर ते आपल्या मीपणामध्ये आहे आणि म्हणूनच ते मंडळीला किंवा शरीराला नाही ओळखू शकले. हम बराबर प्रभु में लौट आना है तो प्रभु का प्रबंध क्या है? हम प्रभु का जीवन पाया हुआ लोग उस जीवन के द्वारा हम प्रभु में वापस आए. आणि मग आपल्याला परत जर मागे यायचं आहे तर आपण प्रभूचं जीवन प्राप्त झालेले लोक आहोत तर ते जीवन प्राप्त करून परत आपण प्रभूमध्ये येऊ शकतो. प्रभु में आए हुए लोगों ने जीवन पाया है. आणि जे प्रभूमध्ये आले त्यांनी जीवन प्राप्त केले. कौन सा जीवन? आणि कुठलं जीवन प्राप्त केले? प्रभु का जीवन. आणि प्रभूचं जीवन. देखिए प्रभु में आने के बाद में प्रियो आप जब तक उस जीवन में जीते हुए ही आप प्रभु के निकट आ सकता, प्रभु में बैठ सकता, प्रभु के जैसा बन सकता. आणि प्रभूच्या जीवनामध्ये चालत असतानाच तुम्ही प्रभूच्या जवळ येऊ शकता, प्रभूमध्ये चालू शकता आणि प्रभू सारखे होऊ शकता. नहीं तो आप ये गवाही नहीं दे सकता. नाहीतर तुम्ही ही साक्ष नाही देऊ शकत. आपका दिल गवाही देगा कि मैं ऐसे ही झूठ बोल रहा है. आणि तुमचं मन तुम्हाला साक्ष देईल की मी असंच काहीतरी खोटं बोलतोय. है ना? जब पड़ोसियों 3-4 आपको याद है. कलसीकराचं पत्र 3रा अध्याय त्याचं 4 वचन तुम्हाला ठाऊक आहे. जब हमारा जीवन मसीह जब प्रकट होगा आणि
आपलं जीवन जो ख्रिस्त आहे तो प्रकट होईल. और हमारे जीवन कौन है? याचा अर्थ आपलं जीवन कोण आहे? हमारे जीवन मसीह. आणि आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. बहुत महत्व आप हमें बोलने के लिए आना चाहिए. आणि आपल्याला हे बोलण्याकरता यायला पाहिजे. आज मेरे जीवन कौन है? आज माझं जीवन कोण आहे? मेरे जीवन मसीह है. आणि माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. पहला यूहन्ना 5:12 वचन में भी हम पढ़ता है, आणि पहिलं योहान 5 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये सुद्धा आपण वाचतो, जिसके पास पुत्र है उसके पास जीवन है. जीवन है. मतलब प्रभु यीशु मसीह में और प्रभु यीशु मसीह हम में जिसमें रहता उसमें जीवन रहता. आणि जो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहतो आणि येशू ख्रिस्त ज्याच्यामध्ये राहतो त्याच्यामध्ये प्रभूचं जीवन राहतं. वो जीवन पाया हुआ व्यक्ति आणि तो जीवन प्राप्त झालेला मनुष्य वास्तव में वो जीवन में जीना कैसा है जानना चाहिए. आणि तोने आपल्या जीवनामध्ये कसं जगायचं हे जाणायचंय. क्योंकि मतलब मंडली का सिर यीशु मसीह है आणि मंडळीचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. और वो सिर अनेक अवयवों को कंट्रोल करता. आणि ते जे मस्तक आहे ते प्रत्येक अवयवांना नियंत्रण करतं. यीशु मसीह यूहन्ना 14:6 में कहा, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 14:6 वचनामध्ये म्हटलं, जीवन में ही हो. जीवन मीच आहे. तो उस जीवन में जीना ये हमें सीखना है प्रेम. आणि त्या जीवनामध्ये जगणं हे आपल्याला शिकायचंय. प्रभु ने हमें बहुतायत का जीवन दिया. आणि प्रभूने आपल्याला विपुल असं जीवन दिलं. यूहन्ना 10 की भी पाठ आणि योहान त्याचा 10 अध्याय त्याच्या 10 वचनाचा शेवटला भाग. और पुनरुत्थान और जीवन में ही हूँ करके यीशु मसीह ने कहा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. यूहन्ना 11:25. योहान 11 अध्याय 25 वचन. वो जीवन का अर्थ क्या है? आणि त्या जीवनाचा अर्थ काय आहे? वो जीवन कभी थकता नहीं. जीवन कधी थकत नाही. उस जीवन अनेक प्रतिकूल को पार करेगा. आणि ते जीवन प्रत्येक प्रकारचं प्रतिकूल पार करेल. पर वो कभी भी इस दुनिया की प्रतिकूल को देख करके थकेगा नहीं. आणि या जगाचं प्रतिकूल बघून ते कधी थकणार नाही. हरेक बातों को सहने का सामर्थ्य उस जीवन में है. आणि प्रत्येक प्रकारचं प्रतिकूल सहन करण्याचं सामर्थ्य त्या जीवनामध्ये आहे. प्रियो, ऐसा लोग ये गवाही देगा. आणि असे लोक ही साक्ष देतील. क्या देगा मालूम है? आणि काय साक्ष देतील माहिती का? फिलिपियो 1:21. फिलिप्पीचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 21 वचन. मेरे लिए जीना मसीह मरना लाभ है. माझ्या करता जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. प्रियो, मेरे लिए जीना मसीह मरना लाभ है. आणि माझ्या करता जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. क्या आप मसीह में है ना? आणि आपण ख्रिस्तामध्ये आहोत ना? डर पाया ना? आपलं तारण झालंय ना? मतलब कितने लोग ऐसे कह पाएंगे? आणि किती लोक असं म्हणू शकतील? विचार करा. आज अपन ऐसे गवाही दे पाएंगे? आज आपण अशी साक्ष देऊ शकतो का? मसीह की खातिर या उस शरीर में बना रह करके जीवन बिताने में मैं अपना प्राण को भी देने के लिए तैयार है करके कितने लोग बोल पाएंगे? आणि ख्रिस्ती जीवन जगण्याकरता मी आपला जीव सुद्धा द्यायला तयार आहे असं किती लोक सांगू शकतील? यहाँ पर एक बात जानना भी. आणि या ठिकाणी एक गोष्ट जाणा प्रयत्न. मेरा बोलता है मैं हर बात में प्रभू की भरोसा या प्रभू की सहायता लेता हूँ. आणि आपण तर असं म्हणतो प्रत्येक गोष्टीमध्ये मी प्रभूवर विसंपून राहतो. तो व्यक्ति को सहायता कैसे मिलेगा? आणि मग त्या व्यक्तीला सहाय्य कसं भेटेल? मंडली में रहने के द्वारा. मंडळीमध्ये राहिल्याच्या द्वारे. वो तो गहरा बात है, आप थोड़ा समझो भैया. आणि खूप गहन गोष्ट आहे ते तुम्ही समजून घ्या. आप एक सच्चा उद्धार पाया व्यक्ति है तो आप मंडली से किसी कारण से अलग या दूर नहीं रह सकता. आणि खरं तारण प्राप्त झालेला व्यक्ती जर आहे तो कुठल्याही कारणाने मंडळीपासून वेगळा नाही राहू शकत. मतलब नए नियम का सारा अनुग्रह प्रभु ने मंडली में या उस मेल मिलाप में जीने वाला एकता में जीने वाला जीवन में रेखा है. आणि मग नवीन कराराच्या मंडळीचा सर्व प्रकारची कृपा जी आहे जो आशीर्वाद आहे ते ऐक्यतेमध्ये राहणाऱ्या मंडळीमध्ये प्रभूने ठेवला आहे. एक सुंदर दृष्टांत 133 वचन की किताब है. आणि एक सुंदर दृष्टांत जो आहे स्तोत्र 133 मध्ये आहे. टोटल 3 ही वचन है फक्त 3च वचन है ना. मतलब थोड़ा जल्दी पढ़िएगा. आणि थोडंसं लवकर वाचा. देखो यह क्या ही भली और मनोहर बात है हाँ। कि भाई लोग आपस में मिले रहे. हाँ। यह तो उस उत्तम तेल के समान है हाँ। जो हारून के सिर पर डाला गया था हाँ। और उसकी दाढ़ी पर बहकर उसके वस्त्र की छोर तक पहुंच गया. यह हेर्मोन के उस ओस के समान है हाँ। जो सिय्योन के पहाड़ों पर गिरती है. हाँ। यहोवा ने तो वही यहोवा ने तो वही सदा के जीवन की आशीष ठहराई है. देखा प्रियो, सदा की जीवन या उस अनंत जीवन और अनंत आशीष है प्रभु ने काम पर रखा है. जब हम एक मन होकर के एकता में रहता है
वहां पर रखा है। आणि मग प्रभूने तो निरंतरचा सर्व काळचा आशीर्वाद कुठे ठेवलेला आहे की ज्या वेळेला आपण मंडळीमध्ये एक म्हणून राहतो. बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे प्रेम. है ना। प्रभु में आने के बाद प्रभू मध्ये आल्यानंतर मंडली जीवन का सच्चा दर्शन अगर नहीं पाएगा तो आणि मंडळी जीवनाचं खरं दर्शन जर आपण प्राप्त नाही केलं तर वो एक विजयी जीवन नहीं बिता सकता। आणि तो व्यक्ती एक विजय जीवन नाही जगू शकत. आज वो दर्शन हमने पाया है कि नहीं, आणि आज ते दर्शन आपल्याला मिळालेलं आहे का? है ना। बार बार हम लोग मानव प्रेम 16 का 18 वचन हम लोग पढ़कर सुनता है, कितना भी सुने तो भी वो हमारा शब्द होना चाहिए। आणि प्रेषित 16 अध्याय 18 वचन वारंवार आपण वाचतो. आपण कितीही वेळा वाचलं तरी त्याचा उपयोग नाही. तो शब्द आपला शब्द राहिला पाहिजे. ये सिर्फ पौलुस की बात नहीं, आणि फक्त पौलाची गोष्ट नाही. हे राजा अग्रिप्पा, आणि हे राजा अग्रिप्पा, मैंने उस स्वर्गीय दर्शन की बात नहीं टाला। आणि त्या स्वर्गीय दर्शनाच्या गोष्टी मी नाही टाळल्या. 26 का 19. 26 का हाँ 26 का, सॉरी 26 का 19। हाँ प्रेषित 26 अध्याय 19 वचन. मैंने प्रेज काम 26 अध्याय का 19 वचन, सॉरी। प्रेषित त्याचा 26 अध्याय त्याचा 19 वचन. बहुत महत्वपूर्ण शब्द है। आणि खूप महत्वपूर्ण शब्द आहे. ये सिर्फ प्रेरित पौलुस कहने चाहिए ऐसे नहीं, आणि फक्त प्रेषित पौलाने बोलायला पाहिजे असं नाही. ये सच्चा उदार पाया हुआ विजय जीवन बिताने वाला सबको बोलने के लिए आना चाहिए। आणि मग तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाला हे शब्द बोलता आला पाहिजे. प्रियो, मसीह जीवन में आया हुआ हरेक लोगों का सबसे बड़ा सेवा हमारे शरीर को बनाना है। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये आलेल्या लोकांची सगळ्यात मोठी सेवा ते म्हणजे शरीराला बनवणं आहे. और जो कुछ लोग शरीर को तोड़ने का काम भी करता है, आणि काही लोक शरीर तोडण्याचं कामही करतात. प्रभु मानव उनको उसके साथ व्यवहार करेगा। आणि प्रभू त्यांचा हिशोब त्यांच्याकडून घेईल. और जो सच्चा भक्त प्रभु का शरीर को बांधकाम करने में लगा रहेगा। आणि जो खरा भक्त आहे ते खऱ्या शरीराचं बांधकाम करण्यामध्ये लवलीन राहील. आज मैं कैसा काम करता है, आज मी कसं काम करतो? मैंने प्रभु के शरीर को बांधकाम करने में मैं कहाँ तक सहयोग करता है। आणि प्रभूच्या शरीराचं बांधकाम करण्यामध्ये मी कुठपर्यंत सहयोग करतो. ये शरीर का दर्शन मैंने पाया है कि नहीं, आणि या शरीराचं दर्शन मला मिळालेलं आहे का और नाही? ये शरीर में मेरा स्थान कहाँ पर है, आणि या शरीरामध्ये माझं स्थान कुठे आहे? मेरा कर्तव्य क्या है, माझं कर्तव्य काय आहे? ये मैं जानता है कि नहीं। आणि हे मला ठाऊक आहे का नाही? उद्धार पाने के बाद में शरीर का दर्शन पा करके अपना स्थान कहाँ पर है जान करके, अपना कर्तव्य क्या है ये भी जान करके, इन बातों में हमें विश्वासियों के रहना चाहिए। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर आपण शरीरामध्ये राहत असताना शरीरामध्ये माझं स्थान काय आहे, माझं कर्तव्य काय आहे हे जाणून घेऊन आपलं कर्तव्य पूर्ण करत राहायचंय. क्योंकि मंडली प्रभु का शरीर है, कारण मंडळी प्रभूचं शरीर आहे. उसका सिर यीशु मसीह है, त्याचं मस्तक येशू ख्रिस्त आहे. और शरीर और सिर दोनों एक ही है। आणि शरीर आणि मस्तक दोघं एकच आहे. इसलिए उसमें पूर्ण रूप में प्रभु की इच्छा होना चाहिए। आणि म्हणूनच संपूर्णरित्या त्याच्यामध्ये प्रभूची इच्छा राहायला पाहिजे. तो आपको सहायता करे, प्रभू आपल्याला सहाय्य करू ये शरीर का सही दर्शन पाके आणि प्रभूच्या शरीराचं योग्य दर्शन प्राप्त करू सही रीति में प्रभु को महिमा देकर के जीवन बिताने वाला बने। आणि योग्य प्रकारे प्रभूला गौरव देत जीवन जगणारे आपण व्हावं. जिंदगी एक ही मौका, एकच आयुष्य, दोबारा मौका नहीं। परत नाही. अभी जो भी करना है अभी हमें करना है। आणि आता जे काय करायचं ते आपल्याला आता करायचं. हमें एक दूसरे के लिए प्रोत्साहन मिले, आणि एकमेकांकरता आपण प्रोत्साहन व्हायचंय. प्रभु को महिमा, प्रभूला गौरव करू प्रभु को महिमा मिले। आणि प्रभूला गौरव. आमीन। आमेन.